भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास दिली मंजुरी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन। पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला होणार फायदा। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मानले आभार। आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिली आहे। कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही नवीन ट्रेन सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कोकणवासियांच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत। कोकण रेल्वेच्या सेवेबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेसंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या। 2 दिवसांपूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सोडण्याची प्रमुख मागणी केली होती। ही मागणी आज मान्य झाली आहे। त्यासंदर्भात केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या PIB वेबसाईटवर त्याची घोषणा करण्यात आली आहे। मागणी मान्य झाल्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आनंद व्यक्त केला आहे। कोकण रेल्वे प्रवासांसाठी एक खुशखबर आहे। भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन लवकरात सुरू करणार आहे। माननीय आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः त्याचबरोबर इतर खासदारांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती। ही मागणी मंजूर झालेली आहे। काल सुद्धा मी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मागणी केली होती। यापूर्वी सुद्धा सातत्याने याविषयी आम्ही आवाज उठवला होता। 22 स्टेशनांवरती ही ट्रेन थांबणार आहे। नियमित ही ट्रेन सुरू होणार आहे। दादर असेल, ठाणा असेल, पनवेल आहे, रोहा, माणगाव, वीर, कुडाळ, सिंधुदुर्ग अशी सर्व स्टेशनांचा अंतर्भाव या एक्सप्रेस ट्रेनमध्ये घेतलेला आहे। यामुळे विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, त्याचबरोबर गावाला जाणारे चाकरमानी असतील, यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे। कोकणाच्या विकासामध्ये सुद्धा या ट्रेनचा मोठा वाटा ठरणार आहे। आणि कोकणवासियांची ही मागणी मान्य केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मी कोकणवासियांतर्फे स्वागत करतो आणि आभारी मानतो।